हाय हॅलो नमस्कार, मी प्रणिता स्वागत करते आपल्या चॅनलवरती होममेकर प्रणितामध्ये. गण गण गणात बोते. तर आज जरा वेगळ्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर आता 8 तारखेला गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे. त्यानिमित्ताने मी दरवर्षीच पारायण करत असते. तुम्हीही जरूर करा. आपल्या मनातील सर्व कामना पूर्ण होतात, आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. काही दुःख असेल त्याचं निवारण देखील इथे होतं. तर पारायण करताना काय नियम पाळावे लागतात किंवा कशा पद्धतीने पारायण करायचं असतं, नैवेद्य काय द्यायचा असतो, समाप्ती कशी करायची असते, तर मी हे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. 23 फेब्रुवारी 1978मध्ये शेगाव नगरीमध्ये एक 30 वर्षाचा तरुण प्रगट झालेला होता. म्हणजे तिथल्याच काही लोकांना हा तरुण दिसलेला होता. तर हेच ते आपले गजानन महाराज. या दिवशी ते प्रगट झालेले होते, म्हणून त्यांचा तो दिवस प्रगट दिन म्हणून साजरा करतात. शेगाव नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदात हा दिवस साजरा केला जातो. बरेच भाविक मोठ्या श्रद्धेने तिथे त्यांच्या दर्शनासाठी जातात आणि एक शांतता जी असते आपल्याला शेगाव नगरीमध्ये जाऊन मिळते. याचा अनुभव आपण प्रत्येकानेच घेतलेला असेलच आणि मीही दरवर्षी तिथे जाते. आता पारायण सुरू करण्याआधी काय सोपे नियम आपल्याला पाळायचे आहे, त्या दिवशी काय करायचं आहे किंवा कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे, हे मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नियम म्हणजे पारायणाच्या दिवशी शरीर आणि मन स्वच्छ असावे. एका पाटावर महाराजांचा छान फोटो ठेवा किंवा मूर्तीही तुम्ही ठेवू शकता. दिवा अगरबत्ती लावा, पाणी प्रसाद ठेवा किंवा फोटो नसलास तरी आपल्या देवघरात गजानन महाराजांची छोटी मूर्त देखील असते. त्याची पूजा करून तुम्ही देवघरासमोर छान आसन टाकून आसनावर बसून छान तिथेही पारायण करू शकता. अशी खूप जास्त मोठी पूजा मांडायची वगैरे गरज नसते, पण आपल्याला आवडलंच किंवा विचार झाला तर आपण छान एक पाट टाकून त्यावर लाल वस्त्र टाकून छोटासा कलश असं स्थापन करून आणि गजानन महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवून पारायणाची सुरुवात आपण पारायण सुरू करण्याआधी आपण मनात म्हणायचं आहे किंवा मोठ्यानेही म्हणू शकता की श्री संत गजानन महाराज आपल्या कृपेने हे पारायण निर्विघ्न पूर्ण होऊ दे आणि गणगण गणात बोते असा 108 वेळा जप करा. आता पारायण हे आपण 7 दिवसाचेही करू शकतो. तर प्रत्येक दिवशी 3 अध्याय वाचावे, म्हणजे 7 दिवसामध्ये पूर्ण ते होऊन जातात. 7 दिवसात आपले पारायण 21 अध्याय पूर्ण होतात. किंवा ज्यांना वेळ कमी आहे त्यांनी 3 दिवसाचेही पारायण करू शकता आणि ते 3 दिवसाचे पारायण उत्तमच. मीही 3 दिवसाचेच पारायण करते, म्हणजे प्रत्येक दिवशी आपण 7-7 अध्याय वाचले तर 3 दिवसामध्ये पारायण होऊन जातं आणि शेवटी समाप्ती देखील होते. तिसऱ्या दिवशी 21 अध्याय झाला की समाप्ती करायची असते. आणि कसं विजय ग्रंथ हा मोठा असल्यामुळे 3 दिवसाचे पारायण करणं उत्तम असतं. बरेच जण एका दिवशीही वाचतात, पण शक्यतो आपण एका दिवशी इतका वेळ बसू शकत नाही, त्यामुळे 3 दिवसाचे पारायण करणं ही चांगलं. पारायण करताना शक्यतो एकाच वेळेला बसा, मध्ये उठू नका, भान ठेवून वाचा, तर हेच खरे पारायण असते. किंवा ज्यांना सविस्तर आणि शांत पारायण करायचे आहे त्यांच्यासाठी 7 दिवसाचे पारायण हे योग्य आहे. वाचनानंतर 5 मिनिट शांत बसा, महाराजांचे स्मरण करा. आपल्या मनात प्रश्न असतील ते महाराजांच्या चरणी सोडून द्या. पारायण काळात वादविवाद, खोटं बोलणं, मनात राग द्वेष ठेवू नका आणि मांसाहार टाळा. पारायण झाल्यावर समाप्तीच्या दिवशी गजानन महाराजांना पिठलं आणि मोकळ्या आंबाडीचा कोळवा याचा नैवेद्य दाखवा. 21 मोदक करा, हा सगळा नैवेद्य दाखवून समाप्ती करा. हे महाराज, हे पारायण आपल्या चरणी अर्पण असं म्हणून नमस्कार करा. महाराजांकडे मागणं कमी आणि समर्पण जास्त असावं. आपल्या श्रद्धेने केल्याने पारायण नक्कीच फळ देतं. तुम्हीसुद्धा उद्यापासून पारायण करू शकता. तर कसा वाटला मंडळी व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू एका तशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.